नमस्कार मित्रांनो, मी महेश बनाळे फिनलीड सोल्युशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सतत शेअर्स असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा इन्शुरन्स असेल इथली महत्त्वाची व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तर आज अतिशय महत्त्वाची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे, जस्ट तुमचं नॉलेज अपडेट करण्यासाठी, की उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. आणि आज आपण गेल्या 2-4 दिवसापासून ऐकत आहात की अमेरिका आणि इराणची डील होणार, युद्ध थांबणार. आणि त्यात मध्येच एक आज छोटासा अडथळा आला आहे की इस्रायल नावाच्या देशानं परत इराणचा जो लेबनॉन नावाचा प्रदेश आहे तिथं परत एक हल्ला केलेला आहे. म्हणजे जेव्हा डील व्हायची चान्सेस जवळ येत आहेत त्यावेळेसच असं अचानक अशी हे इस्रायल हा अटॅक करून त्या डीलला डिस्टर्ब करत आहे. मग अशा निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये मार्केट परत खाली यायची दाट शक्यता तयार होती अशा निगेटिव्ह घटनांमुळे. आणि त्याच्यामुळे काय होते की क्रूड ऑइलची प्राईस वाढण्यास सुरू होती. आता ही जर तुम्ही हेडलाईन बघितली आताची, ऑइल प्राइसेस जम्प ॲज US अँड इराण टेन्शन्स शेक मार्केट्स. बरोबर आहे. ज्यावेळेस युद्धाचं वातावरण तयार होतं त्यावेळेस क्रूड ऑइल हे वाढण्यास सुरुवात होते. आणि क्रूड ऑइलवर आपण भारताची इकॉनॉमी आहे ती 80% डिपेंड आहे. आपण 80% क्रूड ऑइलवर डिपेंड आहे मित्रांनो. ज्यावेळेस क्रूड ऑइल हे $100 पर डॉलरच्या वर जाते त्यावेळेस बँकिंग सेक्टरचा त्याचा परिणाम होतो. आणि अशा निगेटिव्ह मार्केटमध्ये तुम्ही जर आज बघितलं, आज फॉरेन लोकांनी जवळपास 3,911 करोडची सेलिंग केलेली आहे. आणि काल 29 मेला कालच्या शुक्रवारी 21,105 करोडची सेलिंग केली, जी गेल्या 5 वर्षात कधीच एवढी मोठी सेलिंग त्यांनी गेल्या 5 वर्षात एका दिवसात केली नाही मित्रांनो. आणि आज 3,911 म्हणजे 4,000 करोडची सेलिंग केली मित्रांनो. तर अशा निगेटिव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने अर्निंग करू शकता. आणि त्याच्यामुळेच मी आज तुमच्यासाठी एक शेअर सर्च केला आहे की क्रूड ऑइलचा स्पाईक व्हायला आहे ह्या इस्रायलनं इराणवर हल्ला केला असल्यामुळं. तर ह्याच्यात मी एक तुमच्यासाठी उद्यासाठी सर्च, निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळं आणि बँक निफ्टीवर त्याचा परिणाम होत असल्यामुळं SBIचा शेअर मी तुमच्यासाठी सर्च केला आहे मित्रांनो. SBIचा ग्राफ बघा. SBIची ही आजची कॅन्डल आहे मित्रांनो. SBIची आजची कॅन्डल काय सांगते, 954ला हा शेअर क्लोज झाला मित्रांनो. का वर आकडा दिसेल तुम्हाला 954. आणि त्याचा जुना लो जर बघितला तुम्ही तर 933 आहे मित्रांनो. हा जुना लो हो का. आम्ही तरी आडवी लाईन घेतली बघा, हॉरिझॉन्टल 933. म्हणजे उद्या जर सेलिंगची तीव्रता वाढली एक्सपायरी असल्यामुळे निफ्टीची, तर 954चा शेअर हा 1 ते 2 दिवसात 933कडे यांची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर अशा परिस्थितीत तुम्ही शेअरला सेल करून सुद्धा पैसे कमवू शकता. उलटी प्रक्रिया करून जनरली तुम्ही पहिल्यांदा बाय करतात आणि नंतर सेल करतात. पण जेव्हा मार्केट पडणार असते त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सेल करा आणि खाली बाय म्हणा. निगेटिव्ह मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला जेवढा शेअर खाली येईल तेवढा तुम्हाला चांगला फायदा होतो. किंवा तुम्ही त्याचा पुट सुद्धा घेऊ शकतात 950चा. जसा शेअर 950च्या खाली येईल तसा तो शेअर पडण्यास सुरुवात होईल मित्रांनो. हीच तुम्हाला इन्फॉर्मेशन मला द्यायची होती. अशीच इन्फॉर्मेशन अवेलेबल मी तुम्हाला वारंवार ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला देत राहील. तुमचं वेल्थ क्रिएशन चांगल्या रीतीनं व्हावं हीच त्याच्या मागं भावना आहे.